life, every day, late at night, not okay. All I want, and I pray, all I need. To the straight to the to the to the brain. Straight to the brain. To the brain. Straight to the brain. Straight to the. गुड मॉर्निंग मित्रांनो, ब्लॉग विथ श्रीमध्ये मी श्रीकांत आपल्या सगळ्यांचं खूप स्वागत करतो. तर वाजले सकाळचे 7:15 आणि आत्ता आपण आहोत टर्मिनल 2 म्हणजे मरोळ नाक्याचा जो HP चा CNG पंप आहे त्या पंपावरती CNGसाठी थांबलो आहे. तर कालच्या व्हिडिओमध्ये पाहिलं असेल तुम्ही, आपल्याला 4:15चा रिझर्वेशन होती एक बालेवाडीमधून टर्मिनल 2चा ड्रॉप होता. तर 4:15चा पिकअप होता म्हणजे अर्थातच मी जवळजवळ 2:45-3ला उठलो होतो. सगळं आवरून वगैरे CNG सकाळी भरला आणि डॉट 4 वाजता कस्टमरच्या लोकेशनला आलो होतो. आणि कस्टमर पण एवढं चांगलं होतं की म्हणजे टाईम वेस्ट न करता डॉट 4:15 वाजता ते पण गाडीमध्ये बसले होते. त्याच्यामुळं लवकर म्हणजे मला रिचिंग टाईम तर 7 वाजताचा दाखवत होतं, पण वाशीपर्यंत सगळं ठीकठाक होतं. वाशीचा टोल क्रॉस केला आणि ब्रिजवरती काहीतरी ते लोखंडाचं काम चालू होतं तिथलं, त्याच्यामुळं जवळजवळ 20 मिनटाचं ट्रॅफिक वाशीच्या ब्रिजवरती होतं. त्यानंतर आत्ता कस्टमरला 7:05 ड्रॉप केलं. ड्रॉप व्हायच्या अगोदरच एक बुकिंग पण आपल्याला आली होती कोथरूडची, पण CNG पण भरला नव्हता आणि मला ब्रेकफास्ट पण करायचा होता, त्याच्यामुळे ती काही ट्रिप उचलली नाही. आता ऑफलाईन गेलो आहे, बघू आता CNG वगैरे भरल्यानंतरनं काहीतरी नाश्ता केल्यानंतरनं परत ऑनलाईन जाऊयात, कारण आज सॅटरडे आहे. बुकिंगची काही कमी नसणार आहे, बुकिंग भरपूर असतील. आणि रिझर्वेशनमध्ये पण मुंबईमधून पण खूप साऱ्या बुकिंग होत्या, पण फक्त वन वे पुण्याची बुकिंग नव्हती, सगळ्या राऊंड ट्रिप होत्या. त्याच्यामुळं त्या काय ॲक्सेप्ट करू शकत नाही. आणि राऊंड ट्रिप शक्यतो ॲक्सेप्ट नाही केलेल्याच चांगल्या, कारण राऊंड ट्रिपला रेट खूपच डाऊन असतो. म्हणजे 9 रुपये म्हटलं तरी चालेल, 9 ते 10 रुपये रेट एवढा दिला जातो. त्याच्यापेक्षा वन वे ड्रॉप कधी पण आपल्याला परवडतो. तर CNG भरूयात, ब्रेकफास्ट करूयात, नंतर लॉग इन करूयात आणि बघूयात कधीपर्यंत ट्रिप पडते. इकडे आल्यानंतर ना आता पेशन्स तर एवढे वाढलेले आहेत इंटरसिटी करत असल्यापासून की ट्रिप पडू नाही पडू माहीत तर असतं ट्रिप पडणार आहे, पण किती वेळाने पडेल हे सांगू शकत नाही आपण. त्याच्यामुळे बिनधास्त खाऊन पिऊन निवांत बसतो आणि ज्यावेळेस ट्रिप पडेल त्यावेळेस आपलं निघून यायचं पुण्याकडे. तर बघू आज कितीपर्यंत पुण्यामध्ये पोचतो आहे. जर 12च्या आतमध्ये पोचलो तर सेकंड राऊंड करण्याची शक्यता आहे. तर ते काय अजून फिक्स नाही, पण बघूयात नक्की काय होते काय नाही. तर व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा. एक किस्सा सांगतो तुम्हाला. कस्टमर ज्यावेळेस 4:15 वाजता गाडीमध्ये बसलं आणि त्याच्यानंतर एक 10-15 मिनटं जागे होते ते, त्यानंतर डायरेक्टली जे पुण्यामध्ये झोपले होते डायरेक्ट आत्ता ज्यावेळेस त्यांचा ड्रॉप टाईम एक 5-10 मिनटावरती राहिला होता त्यावेळेस ते उठले. म्हणजे सांगायचं तात्पर्य हेच की आजकाल आपण आपल्याला जी माहिती असलेल्या लोकांवरती सुद्धा आपण विश्वास ठेवत नाही. पण आणि जे कोणी कस्टमर असतात म्हणजे जे कोणी आपल्या गाड्या बुक करतात त्यांनासुद्धा आपल्याबद्दल काहीच माहिती नसते. म्हणजे एखाद्या ड्रायव्हरबद्दल, मी पर्सनली माझ्याबद्दल बोलत नाही, पण जेवढे पण ड्रायव्हर असतील त्याच्याबद्दल त्यांना पण काय माहिती नसतं. पण ते गाडीत बसल्यानंतरनं म्हणजे आपल्यावरती विश्वास ठेवून बिनधास्तपणे झोपून जातात. तर याच्यापेक्षा चांगली कामाची पावती आपल्याला कदाचित नसावी. कारण कसं होतं, भरपूर लोक ही 5ही बोट आपली समान नाहीत. आपल्याला कस्टमरसुद्धा खूप वेगवेगळ्या प्रकारचे भेटतात. खूप वाईट पण असतात, खूप चांगले पण भेटतात. पण वाईट ठीक आहे, त्या लोकांना इग्नोर केलेलंच कधी पण चांगलं, कारण त्या लोकांचा स्वभाव असतो. आणि बरीचशी लोकं आता ह्या बिझनेसमध्ये आल्यापासून बरीचशी लोकं चांगलीसुद्धा आपल्याला भेटली.
मला पण भेटली, तुम्हाला पण भेटले असतील. म्हणजे सांगायचं तात्पर्य हेच की म्हणजे ड्रायव्हर ही अशी व्यक्ती आहे म्हणजे जिच्यावरती कुणी अननोन माणसंसुद्धा विश्वास ठेवून बिनधास्तपणे त्यांचा जो काय प्रवास आहे तो झोपून करतात. पण म्हणजे आजकालच्या काळामध्ये आपण कोणावरतीच विश्वास ठेवत नाही. जे म्हणतात भाऊभावावरती पण विश्वास ठेवत नाही, पण एका अननोन व्यक्तीवरती, एका ड्रायव्हरवरती हे आपले जे कस्टमर विश्वास ठेवतात ते एक आपल्या कामाची पावतीच म्हणावं लागेल. तर जस्ट ब्रेकफास्ट झाला आत्ता इथे चांदिवलीमध्ये, आणि आत्ता म्हणजे मी पवईकडेच निघालो होतो, पण तेवढ्यातच मरोळमधून बुकिंग मिळाले आपल्याला. सिडनी इंटरसिटी औंध बाणेरसाठी. आता उबरने अपडेट पण केलं आहे ॲप्लिकेशन, त्याच्यामुळे आपल्याला पर्टिक्युलर म्हणजे कुठल्या एरियामधली बुकिंग आहे ते सुद्धा दिसतं. म्हणजे जसं की आता मला एअरपोर्टला ड्रॉप करायच्या अगोदरच एक बुकिंग आली होती, ती वारजेची होती, पण मी ब्रेकफास्ट केला नसल्यामुळे मी ती बुकिंग ॲक्सेप्ट नाही केली. आत्ता ब्रेकफास्ट झाला आणि लगेचच आपल्याला सिडनी इंटरसिटी बाणेरची मिळाली, म्हणजे एकदम घराजवळचीच. सोबत बोलणं पण झालं, तर करूयात पिकअप. आणि To the Yeah, Justin Diamond, Alvin, let's go. Yeah. I'm in the whip with authority, looking like Sky Bree, she got a body, ayy. And she been calling me daddy lately, want me to put her in Cartiers, and the deserve it. Put in work for the money, she earn it. Give me top every night, lip service. Never gotta block these, she worth it. I'm out in Abu Dhabi with a bad look like Sky Bree, ooh, right beside me. Been a phantom off that body, yeah. Abu Dhabi with a bad look like Sky Bree, ooh, right beside me. Been a phantom off that body, yeah. Abu Dhabi with a bad look like Sky Bree, ooh, right beside me. Been a phantom off that body, yeah. Abu Dhabi with a bad look like Sky Bree, ooh, right beside me. Been a phantom off that. बाणेरमध्ये ड्रॉप झाल्यानंतर ना जास्त दमल्यामुळे व्हिडिओ एंड करायला काय जमलं नाही, त्याच्यामुळे मी दुसऱ्या दिवशी व्हिडिओ एंड करतो होतो. तर आपण मरोळमधून सकाळी कस्टमरला 8 वाजता पिकअप केलं होतं आणि त्याच्यानंतर बाणेरमध्ये ड्रॉप होता माझा. तर 11:30 वाजता आपला ड्रॉप झाला. सिडनी इंटरसिटी होती. ज्यावेळेस आपल्याला इकडनं रिझर्वेशनची बुकिंग घेऊन जातो आणि तिकडनं जर ची बुकिंग मिळाली पुण्यासाठी आपल्याला, तर आपलं अर्निंग जे आहे ते 700 ते 800 रुपयांनी इन्क्रीज होतं. पण जर विदाऊट रिझर्वेशन असेल आणि तिकडनं पण जर मिनीचीच बुकिंग पडली तर सेम आपलं रनिंग होतं, पण आपलं अर्निंग हे जवळजवळ 600 ते 700 रुपयांनी कमी होतं. त्याच्यामुळे बेस्ट कधी पण आपल्याला इकडनं रिझर्वेशन म्हणजे पुण्याकडून मुंबईची रिझर्वेशन बुकिंग मिळाली पाहिजे, रेट चांगला भेटतो. आणि तिकडनं पण जर आपलं नशीब असेल तर सिडनी इंटरसिटी भेटली तर येतानाचा पण रेट चांगला भेटतो. तर अशा पद्धतीने म्हणजे सेम रनिंग होतं, पण अर्निंग जवळजवळ 800 ते 1000 रुपयांनी वाढतं. तर पण आपण कसं होतं, जर तिकडनं इंटरसिटी म्हणजे मिनीची जरी बुकिंग पडली तरी ॲक्सेप्ट करून यावं लागतं, कारण सांगू शकत नाही परत एकदा एखादी बुकिंग जर सोडली आपण तर परत बुकिंग कधी पडू शकते. कारण सोमवार ते गुरुवारपर्यंत थोडा मुंबईवरून येताना प्रॉब्लेम असतो. जर आपण 10च्या आतमध्ये मुंबईमध्ये पोचलं तर रिटर्नच्या बुकिंगला तरी पण एवढा काय प्रॉब्लेम येत नाही. आणि आता उन्हाळ्याच्या सुट्ट्या किंवा एक्झाम समर वेकेशन चालू झाल्यामुळं थोड्याशा बुकिंगचा फ्लो पण चांगला आहे, तर ते एक बरं आहे आपल्यासाठी. पण फ्रायडे सॅटर्डे संडे बुकिंग एवढ्या प्रचंड असतात, कधी कधी कस्टमरला गाड्यासुद्धा भेटत नाहीत. तर हे पण हे आहे म्हणजे अप अँड डाऊन चालू असतं. त्याच्यामुळं दिवस तर आपला एकदम बेस्ट गेला. जाताना रिझर्वेशन, येताना सिडनी इंटरसिटी, ती पण घराजवळची बुकिंग. तर हा व्हिडिओ आपण इथेच थांबवूयात मित्रांनो. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, आणि जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असतील त्यांनी प्लीज चॅनल सबस्क्राईब करा. भेटूयात पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.